गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात काहीशी अस्थिरता पाहायला मिळते। तेच चित्र आजही दिसून आले, कारण सोन्याचे दर एकाच दिवसात मोठ्या प्रमाणात वाढले, तर चांदीनेही मोठी झेप घेतली आहे। जागतिक तणाव आणि आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतीय सराफा बाजारात मंगळवारी सोन्या चांदीच्या दरानं सर्व उच्चांक मोडीत काढलेत। एकाच दिवसात चांदीच्या दरात तब्बल 16,600 रुपयांची प्रचंड वाढ झाली असून सोन्याचा भाव सुद्धा 7,000 रुपयांनी वधारलाय। या दरवाढीनंतर जीएसटी विना सोन्याचा दर हा 1,46,500 रुपये प्रति तोळा या विक्रमी पातळीवर पोहोचलाय। सध्या पश्चिम आशियातील इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील वाढता संघर्ष हे या दरवाढीचं मुख्य कारण मानलं जाते। युद्धाच्या भीतीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातील गुंतवणूकदारांनी सोन्याकडे आपला मोर्चा वळवलाय। जेव्हा जेव्हा जागतिक बाजारपेठेत अस्थिरता येते, तेव्हा डॉलर आणि शेअर बाजारातील गुंतवणूक काढून ती सोन्यात गुंतवली जाते, ज्याला सेफ हेवन गुंतवणूक म्हटलं जातं। मंगळवारच्या तुलनेत बुधवारी चांदीच्या दरात झालेली वाढ ही ऐतिहासिक मानली जाते। एकाच दिवसात 17,600 रुपयांची वाढ झाल्यामुळे चांदीचा दर हा आता प्रति किलो 3 लाख रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचलाय। औद्योगिक मागणी आणि मर्यादित पुरवठा यामुळे चांदीच्या दराला अधिक वेग मिळालाय। विशेषतः सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रॉनिक उद्योगात चांदीचा वापर वाढत असल्यानं ही टंचाई जाणवते। 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 7,000 रुपयांची वाढ झाल्यानं दागिन्यांच्या बाजारात शांतता पसरली आहे। आज 24 कॅरेट सोनं 1,46,500 रुपये, तर 22 कॅरेट सोनं हे साधारण 1,33,800 ते 1,39,000 रुपयांच्या दरम्यान पोहोचलंय। जर यात 3% जीएसटी आणि घडणावळ मिळवली तर ग्राहकाला 1 तोळा सोन्यासाठी साधारण 1,60,000 रुपयांच्या आसपास किंमत मोजावी लागते। बाजारातील या मोठ्या पडझडीनंतर गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। दर वाढले म्हणून घाईत मोठी खरेदी करू नका। बाजार सध्या अत्यंत अस्थिर आहे। एसआयपीचा अवलंब करा। सोन्यात गुंतवणूक करायची असल्यास टप्प्याटप्प्याने करा, यामुळे सरासरी भविष्यात फायदा मिळू शकतो। दुसरा पर्याय असाही आहे, प्रत्यक्ष सोनं घेण्याऐवजी सॉवरिन गोल्ड बॉन्ड किंवा गोल्ड ETF मध्ये गुंतवणूक करणं हे अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरू शकतं। भारतात सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून सोन्याच्या या दरामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचं बजेट हे पूर्णपणे कोलमडलंय। अनेक ग्राहकांनी सोन्याची खरेदी पुढे ढकलली आहे, तर काही लोक जुनं सोनं मोडून नवीन दागिने घेण्याकडे कल दाखवतायत। सराफा व्यावसायिकांच्या मते दरवाढीमुळे दागिन्यांच्या विक्रीत 20 ते 30% घट दिसून येते। जर जागतिक परिस्थिती निवळली नाही तर सोनं हे 1,75,000 रुपयांपर्यंत आणि चांदी 3,05,000 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते। मात्र अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कपात केल्यास किंवा युद्धाचा तणाव कमी झाल्यास दरात मोठी घसरणही होऊ शकते। सध्याचा काळ हा सोन्या चांदीच्या बाजारासाठी अत्यंत अस्थिर आहे। ग्राहकांनी आपली आर्थिक क्षमता आणि गरज ओळखूनच गुंतवणुकीचा निर्णय घेणं हिताचं ठरेल, असा सल्ला सध्या तज्ज्ञांकडून देण्यात येतोय।